नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत। येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये काढलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ही योजना ओडिशा राज्याची आहे मित्रांनो। कोणती योजना आहे? मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना। लक्षात ठेवा मित्रांनो, योजनांवरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जात आहेत, त्यासाठीच आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे योजनांवर। तर व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 19वे आशियाई खेळ 2023चे आयोजन कोठे करण्यात आले? तर चीनला करण्यात आले आहे। 19वे आशियाई खेळ 2023चे आयोजन हे चीनमध्ये करण्यात आले। 53व्या दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, विजेता आहे आपला भारत देश, आणि जर परीक्षेमध्ये उपविजेता कोण आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, श्रीलंका आहे। लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर नारी को नमन बंधन अधिनियम या नावाने लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल सादर करण्यात आले आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न। नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सगळ्यात उंच नटराजनची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी या प्रतिमेची स्थापना करण्यात आली। 2023च्या भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य कोण बनला आहे? तर आफ्रिकन युनियन हा संघ आहे 21वा सदस्य G20चा। चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिला क्रमांक आहे आपल्या भारताचा। जुन्या संसद भवनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर त्याचे नवीन नाव आहे संविधान सदन। नेक्स्ट क्वेश्चन, मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर माधुरी पटले यांनी हा किताब जिंकला आहे। भारतातील पहिल्या सौर ऊर्जा शहराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर सांची मध्य प्रदेश इथे करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा शहराचे उद्घाटन। नेक्स्ट क्वेश्चन, मिस वर्ल्ड 2023ची स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर काश्मीरला होणार आहे। भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। एप्रिल ते जून 2023 या तिमाही भारताच्या GDP वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला आहे? तर 7.8% वाढला। नेक्स्ट क्वेश्चन, आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टर्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती केली आहे। भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023ला आदित्य L1 प्रक्षेपित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर धाराशिव या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2023मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले? तर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे। तर मित्रांनो, शक्तिकांत दास हे कोण आहेत? तर RBIचे नवीन गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा करतात? तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले? तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर VG पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्काराने? तर सत्यजित मजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आला। ड्युरंड कप 2023ची 132वी आवृत्ती कोणी जिंकली?
तर मोहन बागान यांनी जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळांचे गाव ठरले आहे? तर धुमाळवाडी हे गाव ठरलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना सुरू केली? तर सवेरा योजना सुरू केलेली आहे. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सवेरा योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? तर 5 शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 5 शिक्षकांचा समावेश आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली? तर राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकले? तर नेमबाजी या खेळात जिंकलेले आहे पहिले पदक. गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र पटेल आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? तर राहुल द्रविड आहेत. 2023चा IPL स्पर्धा विजेता संघ कोण आहे? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चेन्नई सुपर किंग आहे. आणि उपविजेता कोण आहे? तर गुजरात टायटन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नामकरण काय करण्यात आले? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव आहे. केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर नरेंद्र सिंग तोमर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय योग दिन 2023ची थीम काय होती? तर मित्रांनो 2023ची थीम होती मानवतेसाठी योग. नेक्स्ट क्वेश्चन, तिरंदाजी विश्वकप स्पर्धा 2023 कोठे आयोजित करण्यात आली? तर एंटल्या तुर्की या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस आहेत. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर दीपक केसरकर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रॉजर बिन्नी आहेत. 2023चा IPL स्पर्धा उपविजेता कोण आहे? तर मी आधीच सांगितले गुजरात टायटन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. 2023चा साहित्य नोबेल पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर जॉन फॉसे हे आहेत साहित्य नोबेल पुरस्कार विजेते. भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर एस जयशंकर आहेत. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला कुलगुरू कोण आहेत? तर डॉक्टर शरद रामराव गडाख हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील. आपल्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आयुक्त कोण आहेत? तर उर्विंदर पाल सिंग मदान आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण काढलेले. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? तर शंभूराज देसाई आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईचे विशेष पोलीस महासंचालक कोण आहेत? तर देवेन भारती आहेत. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान असतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर मनोज सैनिक आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे? तर रोहित शर्मा आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर विजया राहटकर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर नागपूरला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर सुमन बेरी आहेत. पुढचा प्रश्न आहे, जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर सलमान रशदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर हंसराज अहिर आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघ कर्णधार कोण आहे? तर मनप्रीत सिंग पवार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कर्मचारी निवड आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर एस किशोर आहेत. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री कोण आहेत? तर उदय सामंत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री आहेत एकनाथ शिंदे. भारताचे हवाई वाहतूक मंत्री कोण आहेत? तर ज्योतिरादित्य सिंधिया आहेत.
केंद्रीय कायदा मंत्री आहेत अर्जुन राम मेघवाल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे. 57 वा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर दामोदर मावझो यांना सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन कावेरी कोणत्या देशासाठी करण्यात आली होती? तर सुडान देशासाठी करण्यात आली. प्रसिद्ध सबरीमाला मंदिर कुठे आहे? तर केरळला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुगलचे CEO कोण आहेत? तर सुंदर पिचाई आहेत. आशियाई ऑलिम्पिक परिषद अध्यक्ष कोण आहेत? तर शेख फहद अल सबा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय महिला क्रिकेट संघ प्रशिक्षक कोण आहेत? तर अमोल मजुमदार आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू आहेत. राष्ट्रीय मतदाता दिवस कधी असतो? तर 25 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कुणाला मिळाला? तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न, नेपाळचे प्रधानमंत्री कोण आहेत? तर पुष्पकमल दहाळ हे आहेत. विश्व स्कूनर स्पर्धा 2023चा विजेता कोण आहे? तर लुका ब्रेसेल हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पिनराई विजयन हे आहेत केरळचे मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कोण आहेत? तर चंद्रकांत पाटील आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री कोण आहेत? तर हरदीप पुरी आहेत. गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर प्रमोद सावंत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? तर अदिती तटकरे हे आहेत महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर स्मृती इराणी या आहेत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री. 2023 मध्ये चंद्रावर इस्रोची तिसरी मोहीम चंद्रयान 3 कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपित केली आहे? तर LVM Mark 3 या रॉकेटने इस्रोची तिसरी मोहीम चंद्रयान 3 प्रक्षेपित केली आहे, लॉन्च केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, LVM म्हणजेच काय? लॉन्च व्हेकल मार्क 3. तर कुठून हे लॉन्च करण्यात आले आहे? तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटावरून चंद्रयान 3 हे लॉन्च करण्यात आले आहे. लँडिंग कुठे होणार आहे चंद्रयान 3चे? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3चे लँडिंग होणार आहे. तर मित्रांनो, लँडरचे नाव काय असणार आहे? लँडरचे नाव आहे विक्रम आणि रोवरचे नाव आहे प्रज्ञान. तर यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जातो, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. जागतिक तंबाखू विरोधी दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर संजय V गंगापूरवाला हे आहेत मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश. तर मित्रांनो, मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे हे सुद्धा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर स्थापना झालेली आहे 1862ला. मुख्य कार्यालय कुठे आहे? तर चेन्नईला आहे. आणि राज्य प्रादेशिक अधिकार क्षेत्र म्हणजेच कोणते राज्य येतात? तर तमिळनाडू आणि पुदुचेरी हे 2 राज्य आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड याचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर अमरेंद्र प्रकाश हे आहेत याचे नवीन अध्यक्ष. तर याची स्थापना कधी झाली आहे? स्थापना झाली आहे 19 जानेवारी 1954ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि CEO आहेत सोमा मंडल. पुढचा प्रश्न आहे आपला, रिंग साइड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर विजय दर्ड यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे रिंग साइड. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस 2023 कधी साजरा केला आहे? तर 29 मे या दिवशी साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे आपला, जागतिक हवामान संघटनेची पहिली महिला महासचिव कोण बनली आहे? तर सेलेस्टे सोलो ही आहे जागतिक हवामान संघटनेची पहिली महिला महासचिव. तर मित्रांनो, WMO म्हणजेच काय? तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक हवामान संघटना. तर याची स्थापना कधी झालेली आहे? स्थापना झालेली आहे 23 मार्च 1950ला. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड आणि सदस्य देश आहेत 193. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स याच्या पदक तालिकेत कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर पंजाब युनिव्हर्सिटीने पहिले स्थान पटकावले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या.
पंजाब युनिव्हर्सिटीने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023च्या पदक तालिकेत 26 सुवर्ण, 17 रौप्य आणि 26 कांस्य पदकासह अव्वल स्थानावर आहे. तर त्यांनी एकूण किती पदके जिंकलेली आहेत असाही प्रश्न येतो. तर एकूण 69 पदके पंजाब युनिव्हर्सिटीने जिंकलेले आहेत. तर हे कितवे संस्करण होते असाही प्रश्न येतो मित्रांनो. तर हे तिसरे संस्करण होते. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे हे तिसरे संस्करण होते. पुढचा प्रश्न पाहूयात. जागतिक सायकल दिवस 2023 कधी साजरा केला गेला? तर 3 जून या दिवशी जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात आला. तर मित्रांनो, हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर लोकांना सायकलिंगच्या फायद्याची जाणीव करून देणे आहे. आणि याची थीम काय होती? तर थीम होती रायडिंग टुगेदर फॉर अ सस्टेनेबल फ्युचर, म्हणजेच शाश्वत भविष्यासाठी एकत्र रायडिंग हा याचा अर्थ होतो. महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नामकरण काय केले आहे? तर महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे. तर त्याचे नवीन नाव आहे अहिल्यानगर. तर मित्रांनो, इथे आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख झालेला आहे, तर त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत रमेश बैस. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय, व्हिडिओचा कंटेंट कसा आहे तुम्हाला लक्षात येतच असेल. सगळे प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. पॅराग्वेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर सेस्टियागो पेना हे बनले आहेत पॅराग्वेचे नवीन राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे आपला, 2023मध्ये लिपसिंग बुक प्राइज कोणी जिंकला आहे? तर मारिया स्टेपनोवा यांनी जिंकलेला आहे. तर मित्रांनो, लिपसिंग बुक प्राइज हा 1994 पासून दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे. तर 2023चा पुरस्कार मारिया स्टेपनोवा यांना मिळाला आहे. अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे नवीन सचिव कोण बनले आहेत? तर अजित कुमार मोहंती हे बनलेले आहेत अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष आणि नवीन सचिव. तर मित्रांनो, याची निर्मिती कधी झाली आहे? तर निर्मिती झाली आहे 3 ऑगस्ट 1948ला आणि मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत? तर रजनीश कर्नाटक हे बनले आहेत बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO. तर बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली आहे? तर 7 सप्टेंबर 1906ला याची स्थापना झाली आहे. मुख्यालय आहे मुंबईला आणि संस्थापक आहेत रामनारायण रुईया हे. कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर शशी शेखर वेंपती यांनी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. 17व्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन 2023चे विजेतेपद जिंकून चीनचा पहिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? तर डिंग लिरेन हे बनले आहेत. आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी कोणती आहे? तर सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी हे आपल्या भारतातील पहिली सुवर्णपदक जिंकणारी भारतीय पुरुष दुहेरी जोडी आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर TS शिवगणनाम हे बनले आहेत कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश. 2023मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सायन्स 20 एंगेजमेंट ग्रुप मीटिंग कोठे आयोजित केली? तर लक्षद्वीप येथे आयोजित केली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या वर्षापर्यंत भारताने 1000 शहरे 3 स्टार कचरामुक्त करण्याचे लक्ष्य केले आहे? तर 2024 पर्यंत आपल्या भारताने 1000 शहरे 3 स्टार कचरामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नायजेरियाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर बोला टिनुबू हे बनले आहेत नायजेरियाचे नवीन राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीयाला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवलियर डे ला लेजियन डी ऑनर 2023ने सन्मानित करण्यात आले? तर कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने? तर किरण नादर यांना सन्मानित करण्यात आले. देशाचे नवीन कायदा मंत्री कोण झाले आहेत? तर आपल्या देशाचे नवीन कायदा मंत्री आहेत अर्जुन राम मेघवाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
देशाचे नवीन पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणजेच मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्स कोण बनले आहेत? तर किरेन रिजिजू हे बनलेले आहेत. कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. तर मित्रांनो, कर्नाटकची राजधानी कोणती आहे? तर बेंगलोर आहे. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार आणि राज्यपाल आहेत थावरचंद्र गेहलोत. संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर UPSCचे नवीन अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी. 27 वेळेस एव्हरेस्टवर चढाई करण्याचा सर्वोच्च विक्रम कोणी बनवला? तर कामी रीता शेर्पा यांनी बनवला आहे. त्यांनी 27 वेळेस एव्हरेस्टवर चढाई केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ याचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर AK जैन हे आहेत नवीन अध्यक्ष. केंद्र सरकारने भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या आहेत? तर रवनीत कौर या आहेत केंद्र सरकारने चालवलेल्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये आपल्या भारताने किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या भारताने 3 पदक जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, G7 शिखर परिषद 2023 कोठे सुरू झाले? तर जपान या देशामध्ये सुरू झाले आहे. भारतातील पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या शहरात बांधला गेला? तर मित्रांनो, मुंबई शहरामध्ये बांधण्यात आला आहे आपल्या भारतातील पहिला पाण्याखालील बोगदा. पुढचा प्रश्न, FIFA रँकिंग 2023 मध्ये जगातील नंबर 1 फुटबॉल संघ कोणते बनले आहे? तर अर्जेंटिना बनलेले आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येऊ शकतं. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे नवीन सचिव कोण झाले आहेत? तर अजित कुमार मोहंती हे झालेले आहेत. पुढचा प्रश्न, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक लागतो 161वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक आहे 161वा. मित्रांनो, या टॉपिकवरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. महत्त्वाचे निर्देशांक. तर यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो, तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर नक्की पाहून घ्या तो व्हिडिओ. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहेत? तर अनिल चौहान हे आहेत आपल्या भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर पहिले कोण होते? आपल्या भारताचे पहिले CDS कोण होते? म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? तर जनरल बिपिन रावत होते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपला, मे 2023 मध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री G किशन रेड्डी यांनी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र कोठे सुरू केले? तर वारसीगुटा हैदराबाद या ठिकाणी सुरू केले आहे. भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत? तर आपल्या भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त बनले आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव. पुढचा प्रश्न, क्रिकेट खेळामध्ये ACC पुरुष प्रीमियर कप 2023 कोणत्या देशाने जिंकले आहे? तर नेपाळ या देशाने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. 59व्या फेमिना मिस इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? तर नंदिनी गुप्ता यांनी जिंकलेला आहे. कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान ही योजना सुरू केली? तर केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे. सुदानमधील ग्रहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान चालवले? तर ऑपरेशन कावेरी हे अभियान चालवलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात हनुमानजीची 108 फूट उंच पुतळ्याचे एप्रिल 2022 मध्ये अनावरण केले? तर कुठल्या राज्यामध्ये हनुमानजीची 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर गुजरात राज्यामध्ये करण्यात आले. आणि या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हे सुद्धा लक्षात ठेवा. देशातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात बांधले जाणार? तर जयपूर या शहरामध्ये बांधले जाणार आहे. आपल्या देशातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम हे जयपूर या शहरात बांधले जाणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील तिसऱ्या आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट स्टेडियमचे नाव कोणत्या उद्योगपतीच्या नावावर ठेवले जाईल? तर अनिल अग्रवाल यांच्या नावावरती ठेवले जाणार आहे. आपल्या भारतातील सर्वात मोठ्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट स्टेडियमचे नाव हे
अनिल अग्रवाल यांच्या नावावरती ठेवले जाणार आहे। अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडली बहिणा योजना सुरू केली आहे? तर कुठल्या राज्यात ही योजना सुरू करण्यात आली? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू केलेली आहे लाडली बहिणा योजना। पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या देशाच्या महिला संघाने ICC महिला T20 विश्वचषक 2023 विजेतेपद जिंकले आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेले आहे। तर मित्रांनो, याबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती पहा। तर याचे संस्करण कितवे होते? तर 8वे संस्करण होते। आयोजन हे दक्षिण आफ्रिका या देशात करण्यात आले होते। विजेता आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका। यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न असतो, तर व्यवस्थित लक्षात ठेवा। आशियाई बुद्धिबळ महासंघातील कोणत्या खेळाडूला 2023चा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे? तर डी गुगेश यांना मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, 32व्या सरस्वती सन्मान 2022ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर 32व्या सरस्वती सन्मानाने शिवशंकरी यांना सन्मानित करण्यात आले। भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत ऋतुराज अवस्थी। आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे याचे नवीन नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर नीरज चोपडा यांच्या नावावरती ठेवण्यात आले आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला। भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर आपल्या भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे। भारताचे सध्याचे 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड हे आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस। कोणत्या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा या गीताला आपल्या महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग। नुकतेच सशस्त्र सीमा बल याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली। तर मित्रांनो, SSB म्हणजेच काय? तर सशस्त्र सीमा बल याची स्थापना कधी झाली? तर 20 डिसेंबर 1963ला झाली आहे। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि ब्रीदवाक्य आहे सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व। तर मित्रांनो, पोलीस भरतीला हा प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा। वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर फिनलँड आहे। पुढचा प्रश्न आपला, केंद्र सरकारने किती राज्यांमध्ये 1400 किमी अरवली ग्रीन वॉल प्रकल्प विकसित केले आहेत? तर किती राज्यात? तर 4 राज्यांमध्ये। त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। तर कुठे करण्यात आला हा शुभारंभ? तर हरियाणातील टिकली या गावात। आणि कधी करण्यात आला? तर 21 मार्च या दिवशी करण्यात आला। तर मित्रांनो, 21 मार्चला काय असतं? तर आंतरराष्ट्रीय वन दिवस आपण साजरा करतो। आणि मित्रांनो, हा प्रकल्प 4 राज्यांसाठी सुरू करण्यात आला आहे। तर ते कोणते 4 राज्य आहेत? तर गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 4 राज्यांसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला। अजून एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, की अरवली पर्वतराजीतील सर्वोच्च शिखर कोणता? असाही प्रश्न बऱ्याचदा येतो। तर कुठला आहे? तर गुरु शिखर आहे। लक्षात ठेवा। गंगासागर मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर मित्रांनो, हा जो मेळा आहे गंगासागर मेळा, हा मेळा कुंभमेळ्यासारखाच असतो। तर हा मेळा पश्चिम बंगाल राज्यात आयोजित केला जातो। पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या संघाचा पराभव करून पहिला महिला अंडर-19 T20 विश्वचषक जिंकला आहे? तर आपल्या भारताने इंग्लंड या संघाचा पराभव करून अंडर-19 T20 विश्वचषक जिंकलेला आहे। लक्षात ठेवा। संगीत अकादमीतर्फे संगीत कलानिधी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बॉम्बे जयश्री यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न,
गोरखपूरचा विक्रम मोडून जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर श्री सिद्धरुधा स्वामीजी रेल्वे स्टेशन हे आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. तर मित्रांनो, याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2023 मध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे. तर श्री सिद्धरुधा स्वामीजी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे 1507 मीटर. तो आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म बनला आहे. तर मित्रांनो, हे रेल्वे स्टेशन कुठे आहे? तर कर्नाटकातील हुबळी धारवाड जिल्ह्यामध्ये आहे. किंवा कुठल्या राज्यात आहे असाही प्रश्न येतो, तर लक्षात ठेवा कर्नाटक राज्यात आहे. गणिताच्या क्षेत्रातील सन्मान एबल पुरस्कार 2023 कुणाला मिळाला? तर लुईस केफ्रेली यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023 नुसार भारत दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत कोणत्या स्थानावर आहे? तर आपला भारत देश हा 13व्या स्थानावरती आहे. केंद्र सरकारची PM मित्र योजना कशाशी संबंधित आहे? तर वस्त्रोद्योग याच्याशी संबंधित आहे. तर याची घोषणा कधी करण्यात आली होती? तर ऑक्टोबर 2021 मध्ये PM मित्र योजना याची घोषणा करण्यात आली. परंतु याला मंजुरी कधी मिळाली? तर 17 मार्च 2023 ला मिळालेली आहे. PM मित्र योजनेअंतर्गत PM मित्र पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारने किती राज्य किंवा शहरांची निवड केलेली आहे? तर एकूण 7 राज्यांची निवड केलेली आहे. तर कोणते ते आहेत ते पहा. तर उत्तर प्रदेशमधील लखनौ या शहराची निवड झाली आहे. मध्य प्रदेशमधील धार, गुजरातमधील नवसारी, महाराष्ट्रातील अमरावती, कर्नाटकमधील कलबुर्गी, तेलंगणातील वारंगल आणि तमिळनाडू या राज्यातील विरुद्धनगर या शहराची निवड झालेली आहे. लक्षात ठेवा. केरळचा सर्वोच्च नागरी सन्मान केरळ ज्योती प्रथमच कोणाला मिळाले? तर हा पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे. तर कोणाला मिळालेले आहे? तर MT वासुदेवन नायर यांना मिळाले. पुढचा प्रश्न, 26 जानेवारी 2023 रोजी केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या देशातील पहिल्या इंट्रानोझल कोविड वॅक्सिनचे नाव काय आहे? तर मित्रांनो, हे जे वॅक्सिन आहे ते नाकातून दिलं जातं, तर त्याचे नाव आहे इन्कोवॅक. तर हे लक्षात ठेवा, 26 जानेवारी 2023 ला हे लॉन्च झालेले आहे. तर लेटेस्ट करंटचा प्रश्न आहे, तर परीक्षेमध्ये येऊ शकतो. भारतातील कोणत्या कंपनीने जागतिक लस काँग्रेस 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन विकास पुरस्कार जिंकलेला आहे? तर मित्रांनो, आपल्या भारतातील भारत बायोटेक या कंपनीने हा पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यास देशातील पहिले संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले? तर आपल्या देशातील कोल्हम या जिल्ह्यास देशातील पहिले संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाला पोर्टल पुरस्कार 2023 ने कोणत्या कामासाठी सन्मानित करण्यात आले? तर कोविड-19 याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाला पोर्टल पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, आशियाई बुद्धिबळ महासंघाने 2023चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला दिला? तर डी गुगेश यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रचना रावत या आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2023 विजेत्या संघाचे नाव काय आहे? तर कर्नाटक संघाने जिंकलेली आहे संतोष ट्रॉफी 2023. तर मित्रांनो, संतोष ट्रॉफीची सुरुवात झालेली आहे 1941 ला. 2023चे संस्करण होते 76वे. विजेता संघ आहे कर्नाटक टीम आणि उपविजेता आहे मेघालय टीम. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारण्यात येतो. प्रजासत्ताक दिवशी 2023ची परेड कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? तर कर्तव्य पथ या ठिकाणी संपन्न झालेली आहे 2023ची परेड. तर मित्रांनो, तुम्हाला राजपथ या नावाने माहिती असेल तर त्याचेच नाव बदलून आता कर्तव्य पथ हे ठेवण्यात आलेले आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येतं की राजपथचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर कर्तव्य पथ. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय झेंडा दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 जुलैला आपल्या भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय झेंडा दिवस साजरा करतात.
2023मध्ये भारतरत्न पुरस्काराने किती लोकांना सन्मानित करण्यात आले? तर 2023मध्ये एकही व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेले नाही भारतरत्न या पुरस्काराने. सलग 4 वर्षापासून हा पुरस्कार कोणालाही मिळालेला नाही. 2020, 2021, 22 आणि 23 तर या 4 वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कार हा कोणालाही मिळालेला नाही. चला पुढचा प्रश्न. शेवटचा भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर शेवटचा भारतरत्न पुरस्कार हा 2019ला देण्यात आला होता आणि त्यानंतर सलग 4 वर्ष कुणालाही भारतरत्न मिळालेला नाही. 2023मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले? तर एकूण 106 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे 2023मध्ये. पुढचा प्रश्न. 2023मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आले? तर 2023मध्ये 6 व्यक्तींना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2023मध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आले? तर एकूण 9 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पद्मभूषण या पुरस्काराने. 2023मध्ये किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले? तर एकूण 91 व्यक्तींना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला आहे. पद्म पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात? तर राष्ट्रपतीद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पुरस्कार भेटले आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण 12 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2022मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले होते? तर एकूण 128 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यामध्ये 4 होते पद्मविभूषण, 17 होते पद्मभूषण आणि 107 होते पद्मश्री. विश्व मराठी संमेलन 2023 कुठे पार पडले? तर मुंबईला पार पडलेले आहे मराठी विश्व संमेलन. 7व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर दगडू लोमटे यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर रोहित पवार यांची निवड झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली. पुढचा प्रश्न. हिंद केसरी स्पर्धा 2022-23 कोणी जिंकली? तर अभिजित कटके यांनी जिंकलेली आहे. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.